नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी युट्यूब चॅनलवर। तर आज आपण छान टमाट्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी इकडे घेतले मी 4-5 टमाटे चिरून, इकडे धना पावडर, लसण पेस्ट, हळद, लाल तिखट, 3 ते 4 टेबलस्पून तेल, चवीपुरते मीठ, साखर व 4-5 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट। तर आता आपण सुरुवात करूया। मी त्याच्यामध्ये हे 3 ते 4 टेबलस्पून घेतलेलं तेल टाकून घेते। स्टीलची कढई असल्यामुळे खूप लवकर गरम होते। लसण पेस्ट, धना पावडर व आपण घेतलेले टोमॅटो टाकून घेते मी लगेच। तर 1-2 मिनिटं मिक्स करून घेते या भाजीला छान। व त्याच्यात हळद टाकून घेते मी, लाल तिखट टाकून घेते, व कमी फ्लेम वरती मी 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवते। 3 ते 4 मिनिटं झाले, आपण चेक करून बघू। तर हे बघा, इझिली दाबले जात आहे आपले टमाटे, तर बऱ्यापैकी शिजले। आता त्याच्यात मी चवीपुरते मीठ घालून घेते, साखर 1 टेबलस्पून साखर घेतली मी व 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलं होतं। खूप छान टेस्ट येते चटणी किंवा भाजी म्हणू शकता तुम्ही टोमॅटोची। काही भाजीला नसलं तेव्हा छान ऑप्शन आहे हा, नक्की करून बघा तुम्ही। मग शेंगदाण्याचं कूट पाहिजे तेवढं टाकायचं आपल्याला, पण लागलं तेवढंच टाकते मी। तर हे बघा, फक्त 2 टेबलस्पून कूट टाकून घेतलं मी शेंगदाण्याचं, तेवढं भरपूर होईल। फक्त 2 टेबलस्पून मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं व याच्यावर झाकण ठेवते। फक्त 2 मिनिटं होऊ देते या भाजीला, तर खूप छान तयार होते मग आपली टोमॅटोची भाजी। वरून थोडी कोथिंबीर घालते। तर हे बघा, 2 मिनिटं झाले, आपली भाजी किती छान कलर आले भाजीला, तेल पण सुटलंय। व थोडी कोथिंबीर घातली मी बिलकुल, कारण आंबट व गोड चव आहे त्याच्यात, म्हणून दुसरी टेस्ट नको त्याच्यात जास्त, नाही घातली तरी चालते। तर ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता किंवा मोठ्यांनाही टिफिनला देऊ शकता। खूप छान टेस्ट येते हिची, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व अशाच झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर दररोजच घेऊन येत आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। धन्यवाद व कमेंट्समध्ये नक्की टाका तुम्हाला कसे वाटते माझे व्हिडिओ।